नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आरटी 25% अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे। मित्रांनो, ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। मित्रांनो, फॉर्म भरत असताना काही चुका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आरटी 25% अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यायचे आहे। मित्रांनो, या संकेतस्थळाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता आणि तुम्ही फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, सदर लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला आरटी 25% ॲडमिशन पोर्टल हे तुम्हाला इथे ओपन झालेले दिसेल। तर मित्रांनो, या पोर्टलवर काही तुम्हाला पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। पहिली सूचना अशी आहे, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज पूर्ण करावा। तर ही पहिली सूचना झालेली आहे। मित्रांनो, दुसरी सूचना अशी आहे, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। मित्रांनो, सूचना नंबर 3, आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावर जी जन्मतारीख आहे तीच फॉर्ममध्ये तुम्हाला टाकायची आहे। मित्रांनो, 4 नंबरची सूचना अशी आहे, 1 किलोमीटर ते 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात। मित्रांनो, सूचना नंबर 5, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची पालकांनी नोंद घ्यावी। मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जेवढे काही डॉक्युमेंट लागत आहेत हे तुम्ही अगोदरच तयार करून ठेवावेत। ज्यावेळेस तुमच्या पाल्याची लॉटरी पद्धतीने निवड झाली असेल आणि त्यावेळेस तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुमचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो, याची तुम्हाला नोंद घ्यावायची आहे, अशी सूचना इथे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, 6 नंबरची सूचना, अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। मित्रांनो, फॉर्म जर तुम्ही भरला असेल आणि तुम्हाला असे आढळून आले की तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकी झालेली आहे तर मित्रांनो, तुम्हाला तो फॉर्म डिलीट करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल तर तुम्हाला डिलीट फॉर्म करता येणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही अर्ज सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा। 7 नंबरची सूचना, एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। मित्रांनो, फॉर्म भरत असताना पालकांनी आपल्या बालकाचा हा एकच अचूक फॉर्म भरायचा आहे। तुम्ही जर एकाच पाल्याचे 2 अर्ज तुम्ही भरले तर दोन्ही अर्ज हे रद्द होतील। सूचना क्रमांक 8, मित्रांनो, अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी। मित्रांनो, अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जे काही सायबर कॅफेमधून जे काही प्रिंट मिळेल ही प्रिंट तुम्ही जोपर्यंत तुमची लॉटरी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जपून ठेवायची आहे। त्यानंतर मित्रांनो, सूचना क्रमांक 9, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। मित्रांनो, फॉर्म भरत असताना खोटी अथवा चुकीची माहिती फॉर्ममध्ये भरू नका, त्यामुळे तुमचा फॉर्म हा रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी। तर मित्रांनो, सूचना क्रमांक 10, अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड या
पर्यायावर क्लिक करून रिसेट करावा। तर मित्रांनो, तुम्हाला जो काही पासवर्ड मिळाला असेल आणि तो तुमच्याकडून तुम्ही तो पासवर्ड विसरले असाल तर काळजी करायची काही आवश्यकता नाही। रिकवर्ड पासवर्ड या बटनावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड हा रिसेट करू शकता। त्यानंतर मित्रांनो, 11 नंबरची सूचना, RT 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिल 2024 पर्यंत राहील। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 पर्यंत आहे। तर मित्रांनो, वेळेच्या अगोदरच तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म भरून टाका, कारण की शेवटी वेबसाईट ही खूप लोडिंगवर चालत असते। सूचना क्रमांक 12, दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। सूचना क्रमांक 13, सन 2024-25 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। त्यानंतर मित्रांनो, सूचना क्रमांक 14, सन 2024-25 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येईल। सूचना क्रमांक 15, अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून तो लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। तर मित्रांनो, ही जी 15 नंबरची जी सूचना आहे ही तुम्हाला लोकेशन चुकू नये यासाठी तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। तर तुम्हाला हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे फॉर्ममध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। मित्रांनो, ह्या 15 पालकांकरता महत्त्वाच्या सूचना आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरता वेळेस काळजी घ्यावायची आहे। फॉर्म हा पूर्णपणे बरोबर भरायचा आहे, कारण की चुकीचा अर्ज तुम्ही भरला तर तुमचा अर्ज हा रद्द किंवा बाद केला जाऊ शकतो, याची तुम्हाला नोंद घ्यावायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या सूचना होता।